28 फेब्रुवारी 2023 या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. 28 फेब्रुवारी ह्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस किंवा नॅशनल सायन्स डे हा का साजरा केला जातो? ह्याचं उत्तर आपल्याला माहिती असते. आपल्या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं खूप मोठं आपल्या भारतीय शास्त्राचं त्याच्यामध्ये योगदान आहे. त्याच्यामुळे तो दिवस साजरा केला जातो. काय ते बघा, तर आपल्या भारतावरती त्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांचं राज्य असताना सुद्धा आपल्या भारतातील जे लोक किंवा शास्त्रज्ञ खूप मोठे हुशार होते, खूप अभ्यास करत होते. तर आपल्या भारतातील शास्त्रज्ञ डॉक्टर सी.व्ही. रमन यांनी काय केलं होतं, तर रमन इफेक्ट म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट ह्याच्याविषयी जे काही संशोधन आहे ते संशोधन केलं. तर ते संशोधन काय झालं होतं, तर 28 फेब्रुवारी 1928 ह्या दिवशी काय झालं होतं, त्यांना शोध लागला. आणि ह्या शोधासाठी म्हणजे रमन इफेक्टसाठी काय झालं, 1930 साली त्यांना जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार मानला जाणारा नोबेल पुरस्कार जो आहे, तर तो नोबेल पुरस्कार त्यांना फिजिक्स मधला नोबेल पुरस्कार 1930 साली मिळाला. मग भारत सरकारने काय केलं नंतर, की भारतामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन राबवावा, विज्ञानाची जी प्रगती आहे ती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी भारतामध्ये काय केलं, मग त्यांनी ज्या दिवशी शोध लावला 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी काय केलं होतं, तर रमन इफेक्टचा त्यांनी शोध लावला होता. त्याच्यामुळे त्या दिवसाची आपल्याला आठवण राहावी म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस काय करतो आपण पूर्ण देशभर. तर जगामध्ये आजचं जे जग आहे ते विज्ञानाचं जग. तुम्ही कुठेही जावा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जावा, तर विज्ञानाला पर्याय नाही, सायन्सला पर्याय नाही. तर सगळ्यात अगोदर आपण काय केलं पाहिजे बघा, वैज्ञानिक दृष्टिकोन राबवला पाहिजे. म्हणजे काय, तर ज्या अनिष्ट रूढी परंपरा ज्या आहेत त्या आपण नष्ट करून काय केलं पाहिजे, आधुनिकतेची वाटचाल केली पाहिजे. आणि विज्ञानाचा उपयोग जो आहे तो फक्त पुस्तकात नाही तर आपल्या आयुष्यात सुद्धा काय केला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारताची जी काही विज्ञानाची प्रगती आहे ती खूप मोठी प्रगती आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर डॉक्टर होमी भाभा असतील, त्यानंतर आपला अणुऊर्जा आयोग असेल, त्यानंतर भारताने घेतलेल्या अणुबॉम्बच्या चाचण्या असतील, पहिल्या अणुबॉम्ब चाचणी असेल, दुसरी अणुबॉम्ब चाचणी असेल, तर हे सगळं आपण काय शांततेसाठी केलेलं आहे. आणि भारताची जी काही तुम्हाला आज प्रगती दिसून येते तर त्याच्यामध्ये DRDO आणि आपल्या भारताची इस्रो संस्था आहे, त्याचं खूप मोठं योगदान आहे. तर आपल्या भारत देशाने काय केलेलं बघा, आजपर्यंत तुम्ही जर बघितलं जे काही मिसाईल्स आहेत किंवा जे काही यान आहे त्याच्यामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे. तर मिसाईल आपल्याला माहिती असतीलच की अग्नी असू द्या, त्रिशूळ असू द्या, पृथ्वी असू द्या, ही मिसाईल्स आहेत आपल्या DRDO ने तयारी केलेली आहे. तर ह्याचं देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं, कारण आपल्या देशाचं संरक्षण, आपलं स्वातंत्र्य जर आपल्याला टिकवायचं असेल तर अशा पद्धतीचे मिसाईल आपल्याला असणं गरजेचं आहे. तर जगामध्ये थोडे देश असे आहेत की त्यांच्याकडे काही अनुभव आहे, म्हणजेच काय, तर न्यूक्लिअरच्या टेस्ट आहे. तर त्याच्यामध्ये भारताचा सुद्धा समावेश आहे. भारताची जी पहिली अणुचाचणी जी आहे तर आपण काय केलेली बघा, 1974 साली पहिली अणुचाचणी घेतलेली आणि दुसरी जी घेतली 1998 साली दुसरी चाचणी घेतलेली. तर भारत हा कसला अनुभव असलेला देश आहे, परंतु आपलं धोरण काय आहे की आपण दुसऱ्या देशावरती प्रथम हल्ला करणार नाही. जर कोणी आपल्यावरती हल्ला केला तर त्यासाठी आपण अनुभव ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपली जी इस्रो संघटना आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, तर आपल्या इस्रोनं आपल्या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी खूप मोठी कामगिरी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये बघा प्रमुख मोहिमा सांगतो तुम्हाला. तर त्याच्यामध्ये चंद्रयान मोहीम असेल, चंद्रयान 1 असू द्या, 2 असू द्या, त्याच्यानंतर मंगळ मिशन असू द्या. तर मंगळ मिशन जे आहे किंवा त्याला मार्स मिशन असं आपण म्हणतो, जगातला भारत हा एकमेव असा देश आहे की पहिल्या प्रयत्नामध्ये आपण काय केलं, मंगळावरती यान जे आहे यशस्वीरित्या तिथं केलं, म्हणजे प्रक्षेपित केलं. आजही आपली जी भारताची प्रगती आहे ती काय अशीच खूप चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. त्याच्यामुळे ह्या विज्ञान दिवशी आपण एक प्रण करायचं सर्वांनी की आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा काय केलं पाहिजे, आपण विज्ञान राबवलं पाहिजे. आणि आपल्या देशाची जी काही प्रगती झालेली आहे, म्हणजे DRDO असू द्या, इस्रो असू द्या, तर ह्याच्या माध्यमातून जे काही आपलं तंत्रज्ञान पुढे चाललेलं आहे ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आजच्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारी 2026 ह्या दिवशी थीम आहे नॅशनल सायन्स डेची देशातली. तर काय, तर महिलांचे विज्ञानातील योगदान काय आहे, तरी काय आजची थीम आहे. तर सर्वांनी, महिलाच काय, महिला असू द्या, पुरुष असू द्या, सर्वांनी काय केलं पाहिजे, आपण विज्ञानाचा आधार घेऊन भविष्यामध्ये वाटचाल केली पाहिजे. एवढं बोलून जय हिंद.